मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक मराठा, एक मराठा, सरकारचं करायचं का, सरकारचं करायचं का, लढेंगे जितेंगे, मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा तर मग महाराष्ट्रात का टिकत नाही आणि ते कशा पद्धतीने टिकवलं गेलंय हे सुद्धा मी केंद्र सरकारला लक्षात आणून दिलं होतं. दुर्दैवानं त्याच्यावर कारवाई झाली नाही. पाठिंबा देण्यासाठी आलो. ही जागा राजकारणावर चर्चा करण्याची फक्त आपल्या माध्यमातून मला सरकारला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टीला वेगवेगळ्या ठिकाणी समजून जायला वेळ आहे. पण आज 5 दिवस झाले सरकारचा एकही वरिष्ठ मंत्री किंवा जबाबदार अधिकारी, तहसीलदार आणि खालच्या पातळीवरले जे तहसीलदार अधिकारी पाठवून यांना एवढा विषय पूर्ण महाराष्ट्राचा असताना या ठिकाणी कुठल्याही वरिष्ठ मंत्र्यांनी येणं गरजेचं आहे. त्यांना सगळीकडे देशात फिरायला वेळ आहे. परंतु या ठिकाणी मराठा समाजाला न्याय हक्कासाठी सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा म्हणून जरांगे पाटील उपोषणाला बसले. 5 दिवस झाले तरी आधी सरकारमधला एकही वरिष्ठ मंत्री या ठिकाणी सरकारच्या वतीनं बोलणी करायला किंवा जरांगे पाटलांबरोबर चर्चा करायला कुणी आलेलं नाही. ही खरं दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या माध्यमातून सर्व मराठा समाजाची सरकारला आज आम्ही विनंती करतोय की तुम्ही तात्काळ याची दखल घेऊन हे त्यांचं उपोषण चिघळण्याच्या आधी 5 दिवस आहे, त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. त्यामुळे याचा अंत न पाहता सरकारनं तात्काळ याची दखल घ्यावी आणि या ठिकाणी वरिष्ठ कुठेतरी तुमचे वरिष्ठ अधिकारी असतील, मंत्र्यांस्तरावर मंत्री असतील, या आधी जसं पाठवतील आणि दिलेली